ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली स्टेप असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, उत्तम कंपनीची निवड करण्यासाठी म्हणजेच कोणती कंपनी म्हणजे आपल्या शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपनी आहेत, त्यातील कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य अयोग्य व कोणती उत्तम हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर तो व्हिडिओ म्हणजे आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी व का याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 53 नंबरची कंपनी असलेल्या DLF म्हणजेच दिल्ली लँड अँड फायनान्स ह्या कंपनीचा अभ्यास आपण आज करणार आहोत. तर मित्रांनो, तर तो अभ्यासाचा व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असते. परंतु मित्रांनो, ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्व कंपन्यांसाठी एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 9 मार्च 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 23,775 या अंकाला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. तर मित्रांनो, निफ्टी निर्देशांकाचा 52 वीक हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय तर आपले एकूण शेअर मार्केट आज 52 वीक हाय अंकापासून सुमारे 2,598 अंकांनी खाली आहे. म्हणजेच आपले एकूण शेअर मार्केट हे सध्या 52 वीक हायपासून सुमारे 9.85% इतके खाली आहे. मित्रांनो, सध्या मंदीची स्थिती आहे, युद्धजन्य स्थिती आहे. मित्रांनो, युद्धजन्य स्थिती चालू झाल्यापासून आपले एकूण शेअर मार्केट हे सुमारे 15% खाली गेले होते. परंतु ते आत्ता 2 महिन्याची युद्धबंदी करार झाल्यामुळे आपले शेअर मार्केट हे बऱ्यापैकी कव्हर झाले आणि ते आता फक्त 52 वीक हाय अंकापासून फक्त 9.85% इतके खाली आहे. तर मित्रांनो, आता आपण DLF ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, मुद्दा क्रमांक 1 काय तर कंपनीचे नाव व सेक्टर. तर आपण आज ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे DLF आणि DLF ही कंपनी मित्रांनो कन्स्ट्रक्शन ह्या श्रेणीतील रेसिडेन्शियल अँड कमर्शियल कॉम्प्लेक्स मेकिंग ह्या सेक्टरमधील ही कंपनी आहे. मित्रांनो, DLF ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत लोडा डेव्हलपर, तसेच फिनिक्स मिल, तसेच ओबेरॉय रिॲलिटी, प्रेस्टिज इस्टेट, गोदरेज प्रॉपर्टी, NBCC इंडिया, ब्रिगेड इंट, सोबा डेव्हलपर, महिंद्रा लाईफ, तसेच दिलीप बिल्डकॉन. मित्रांनो, DLF ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तसेच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या एकूण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 9 मार्च 2026 आणि आज DLF ह्या कंपनीचा एक शेअर
सुमारे 562 अंक सुमारे 562 रुपये ह्या किमतीला मिळत आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी खाय व 52वी किलो किंमत. 52वी खाय 52वी किलो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा शेअर जो शेअर बाजारात आहे, तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली ती असती 52वी खाय, व 13 महिन्यातील कमीत कमी किंमत ती म्हणजे असती 52वी किलो. तर DLF ह्या कंपनीच्या शेअरची 52वी खाय किंमत होती 886 रुपये व 52वी किलो किंमत होती 489 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असे 2 वर्ष मागे गेल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स 930 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास ह्या कंपनीचा शेअर 231 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स 110 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, चौथा मुद्दा काय, तर मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल. म्हणजेच मित्रांनो काय, बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1,39,347 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, ह्या कंपनीला 2025 साली 2694 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 1630 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2023 साली 1100 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2022 साली 843 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2021 साली 477 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात सध्या शेअर्स आहेत, तर ते सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहे ते पाहणे. थोडक्यात त्या कंपनीचे मालक सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, DLF ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर पाहिलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर, म्हणजेच त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा या कंपनीत 74% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा या कंपनीत 13.54% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत DII जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, घरेलू गुंतवणूकदार संस्था. यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. त्यांचा हिस्सा या कंपनीत 6.94% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण DLF ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो, की ह्या कंपनीला 2021 पासून 2025 पर्यंत सतत वाढता नेट प्रॉफिट झालेला आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स जो 1 वर्षापूर्वी सुमारे कमीत कमी 1 वर्षातील कमीत कमी किंमत 489 रुपयाला मिळत होता. 2 वर्षापूर्वी 97 रुपयाला मिळत होता. 5 वर्षापूर्वी 231 रुपयाला मिळत होता. 10 वर्षापूर्वी 110 रुपयाला मिळत होता. तोच DLF ह्या कंपनीचा एक शेअर सध्या करंट व्हॅल्यूला सुमारे 562 रुपयाला मिळत आहे. थोडक्यात काय, तर ह्या कंपनीत गुंतवलेले 2 वर्षापूर्वी गुंतवलेले सुमारे 930 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 231 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 110 रुपये, आत्ता करंट व्हॅल्यूला 562 रुपये झालेले आहेत. ज्या कंपनीनं भरघोस नफ्यात वाढ असल्यामुळे शेअरच्या किमतीतसुद्धा वाढ दिलेली आहे. परंतु मित्रांनो, ही कंपनी म्हणजे नेट प्रॉफिट उत्तम असल्यामुळे तसेच शेअरसुद्धा उत्तम प्रकारे वाढलेला आहे. परंतु मित्रांनो, कंपनीचा शेअर्स खरेदी केल्यानंतर आपल्याला फक्त किमतीतील बदलांचाच फायदा होत नसतो, तर त्यातून डिव्हिडंड, बोनस, राईट हे सुद्धा फायदे होत असतात. तर ह्या कंपनीनं 2025 साली पर शेअर 8 रुपये इतका
डिव्हिडंड म्हणजेच लाभांश दिलेला आहे. तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 2. निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग 50%हून अधिक आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा प्रमोटर होल्डिंग हे 50%हून अधिक असते तेव्हा ते कंपनीच्या विशेष प्रगतीकडे लक्ष देत असतात. त्या कंपनीचा शेअर्समध्ये जास्त घसरण होऊ नये याचा ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग पाहणे अत्यंत गरजेचे असते. ते ह्या कंपनीत 74.04% म्हणजे अतिशय उत्तम आहे. तर मित्रांनो DLF ह्या कंपनीच्या बाबतीत निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ह्या कंपनीला सतत नेट प्रॉफिट वाढतोय. तसेच प्रमोटर होल्डिंग हे 50%हून अधिक आहे. त्यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम वाटत आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी तिच्यात भावनिक हायपासून एकूण मार्केट खाली आल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे, अफवांमुळे मित्रांनो त्या कंपनीचा शेअर्स खाली येत असतो भावनिक हाय अंकापासून, आणि तीच गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर मित्रांनो या कंपनीचा शेअर जेव्हा जेव्हा भावनिक हाय अंकापासून खाली येईल तेव्हा तेव्हा आपल्या ऐपतीनुसार ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास सध्या काहीही हरकत नाही. मित्रांनो प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते, परंतु माझ्या दृष्टीने ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. तर मित्रांनो ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार अभ्यासक्रम म्हणजेच शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम ही आपल्या चॅनलवर नवीन प्लेलिस्ट बनवली. त्याचे सुमारे 16 व्हिडिओ झाले आहेत. तर ते सर्व व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.